नमस्कार, माझं नाव दीक्षा माधव भालेराव. मी औद्योगिक प्रशिक्षण संस्था विक्रमगडमधून कोपाची इन्स्ट्रक्टर आहे आणि आज मी तुम्हाला कोपा या ट्रेडमधलं डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम हा टॉपिक शिकवणार आहे. ठीक आहे, तर आजच्या टॉपिकचं नाव आहे क्रिएट अँड मॅनेज डेटाबेस फाईल बाय यूजिंग MySQL. इथे आपण डेटाबेस म्हणजे काय ह्याचा अभ्यास करणार आहोत आणि तो डेटाबेसचा अभ्यास केल्यानंतर आपण तो डेटाबेस कम्प्युटरवरती कसा बनवू शकतो आणि कसा हँडल करू शकतो हे शिकणार आहोत. आणि हे शिकत असताना आपल्याला MySQL सॉफ्टवेअरवरती हा डेटाबेस यूज करायचा आहे. MySQL नावाचं एक सॉफ्टवेअर आहे जे आपण स्टडी करणार आहोत. हा धडा शिकल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांना एक डेटाबेस बनवता येईल विथ द हेल्प ऑफ रिलेशनल डेटाबेस. रिलेशनल डेटाबेस ही एक ब्रांच आहे डेटाबेस सिस्टमची आणि ती आपल्याला स्टडी करायची आहे विथ द हेल्प ऑफ MySQL. त्या MySQLवरती आपल्याला व्हॅलिडेशन, फिल्टर्स, सॉर्टिंग आणि क्वेरी यूज करायची आहे. व्हॅलिडेशन म्हणजे काय की तुमचा जो डेटा आहे, तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती बरोबर आहे की चूक आहे, त्याला आपण व्हॅलिडेशन बोलणार. तर ते व्हॅलिडेशन आपल्याला MySQLवरती यूज करायचं आहे. फिल्टर्स हे आपल्याला ऑलरेडी एक्सेलवरती झालेले आहेत. सॉर्टिंग म्हणजे काय तर त्याला एक आपल्याला पर्टिक्युलर सिक्वेन्समध्ये आणायचं आहे, म्हणजे जो डेटा आहे त्याला एक पर्टिक्युलर सिक्वेन्स फॉलो करायचा आहे. आणि क्वेरी म्हणजे काय तर त्या डेटावरती एक ऑपरेशन, बेसिक ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे, त्याला आपण क्वेरी असं डेटाबेसमध्ये त्याला नाव आहे. तसंच त्यासोबत आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट करू शकतो जो डेटाबेस, त्याला लिंक करू शकतो, त्या डेटाबेसचा एक बॅकअप ठेवू शकतो, त्याला परत रिट्रीव करू शकतो विथ द हेल्प ऑफ MySQL. नंतर आपण एक क्वेरी क्रिएट करू शकतो विथ द हेल्प ऑफ जॉईन, सब क्वेरी आणि फंक्शन्स. हे त्याचे सब ब्रांचेस आहेत. ते आपण कोर्समध्ये पूर्ण जेव्हा हा स्टडी करू सिलेबस किंवा जेव्हा हा टॉपिक सुरू असेल तेव्हा आपल्याला समजेल की एक्झॅक्टली कोर्समध्ये फंक्शन्स काय आहेत, जॉईन्स काय आहे आणि सब क्वेरी काय आहे. ठीक आहे, हा तुमचा सिलेबस आहे. तुम्हाला प्रोफेशनल स्किल्स 53 आवर्सचे आहेत, म्हणजे तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशनवरती जास्त वेळ द्यायचा आहे. तर त्या डेमॉन्स्ट्रेशनमध्ये आपण MySQL म्हणजे काय ते शिकणार आहोत. त्याला इन्स्टॉल कसं करायचं, त्याच्यावरती डेटाबेस क्रिएट कसा करायचा, टेबल्स कसे बनवायचे आणि त्याच्यावरती वेगवेगळे रूल्स लावून त्याच्यावरती ऑपरेशन्स कसं परफॉर्म करायचं हे आपण बेसिकली डेमॉन्स्ट्रेशनमध्ये बघणार आहोत. डेमॉन्स्ट्रेशनकडे जायच्या आधी तुम्हाला प्रोफेशनल नॉलेज आहे 13 आवर्सचं. त्या प्रोफेशनल नॉलेजमध्ये तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशनच्या आधी तर डेटाबेस म्हणजे काय, त्याचे मॉड्यूल्स कोणते आहेत, त्याचा स्कीमा कोणता आहे आणि तो आपण किती इफिशियंटली आपण तो टेबल फॉर्मॅटमध्ये कम्प्युटरवरती यूज करणार आहोत ते शिकणार आहोत. तर हा तुमचा ओव्हरऑल सिलेबस आहे. तर मग स्टार्ट करूया. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमचा अभ्यास करायच्या आधी डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमच्या शब्दाची फोड करून डेटा म्हणजे काय आणि डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे काय हे आपल्याला अभ्यास करणं जास्त महत्त्वाचं आहे. तर डेटा काय आहे तर डेटा इज इसेन्शियली अ रॉ अनप्रोसेस्ड इन्फॉर्मेशन दॅट कॅन बी इन व्हेरियस फॉर्म्स सच ॲज टेक्स्ट, नंबर्स, मीडिया और बाईट्स. म्हणजे काय की डेटा एक रॉ मटेरियल आहे. रॉ मटेरियल म्हणजे काय की आता तुम्ही लेक्चरमध्ये बसले, थोड्या वेळाआधी तुम्ही बाहेर गेलेला होता, तुमच्या कानावरती असे मल्टिपल खूप साऱ्या गोष्टी ऐकायला आल्या, कानावरती पडल्या, त्याला आपण अनप्रोसेस्ड इन्फॉर्मेशन बोलतो. अनप्रोसेस्ड इन्फॉर्मेशन म्हणजे काय की त्या गोष्टींचा तुमच्या अभ्यासाशी किंवा तुमच्या जीवनाशी काही संबंध नाही आहे, म्हणून त्याला अनप्रोसेस्ड बोलतो. त्या फक्त तुमच्या कानावरती पडतात, त्याचं काही मिनिंग येत नाही. ठीक आहे, आणि ते कोणत्या कोणत्या फॉर्ममध्ये असतात, ते टेक्स्ट फॉर्ममध्ये असतात. म्हणजे जसं रस्त्यावरती चालताना तुम्हाला काही वाचण्यात आलं तो टेक्स्ट फॉर्मॅट. नंतर नंबर फॉर्मॅटमध्ये असू शकतात, मीडिया फॉर्म्समध्ये असू शकतात किंवा बाईट्समध्ये असू शकतात. नंबर फॉर्म्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे नंबर्स. मीडिया म्हणजे तो कोणता व्हिडिओ असू शकतो, ऑडिओ असू शकतं किंवा पिक्चरची क्लिप्स असू शकते किंवा गाणं असू शकतं. और किंवा बाईट्स फॉर्मॅटमध्ये म्हणजे जे आपण MySQL किंवा जावास्क्रिप्टवरती जे ऑपरेशन्स परफॉर्म केले किंवा जे प्रोग्राम्स परफॉर्म केले ते बाईट्सच्या स्वरूपामध्ये असतात. म्हणजे एक प्रकारची इन्फॉर्मेशन आहे ती. ठीक आहे, म्हणजे तो झाला तुमचा डेटा. तर डेटा म्हणजे काय, तो एक रॉ आहे, तो अनप्रोसेस्ड इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे, आणि तो व्हेरियस फॉर्मॅट्समध्ये आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. नेक्स्ट, इट इज अ फंडामेंटल युनिट ऑफ इन्फॉर्मेशन दॅट कॅन बी ट्रान्सलेटेड इन टू अ फॉर्म ऑफ इफिशियंट मुवमेंट.
म्हणजे काय, तो एक बेसिक युनिट असणार आहे तुमच्या इन्फॉर्मेशनचा, ज्याला आपण ट्रान्सलेट करणार आहोत एका अशा फॉर्ममध्ये ज्याचं आपण रूपांतर करणार आहोत एका अशा मुवमेंटमध्ये किंवा एका अशा गोष्टीमध्ये की ज्याचं काहीतरी मिनिंगफुल आपण बनवू शकतो. जसं नाव असतील, क्लासेस असतील किंवा त्याचे मार्क्स असतील. म्हणजे काय की जे तुमच्या कानावरती येतात गोष्टी, त्याचा एक मिनिंगफुल डेटा, त्याचा एक मिनिंगफुल अर्थ बनवायचा एक काम असतं डेटाचं. मग डेटाबेस काय आहे? ऑन द अदर हँड डेटाबेस इज व्हॉट, की जो डेटा आहे, जो अनप्रोसेस्ड इन्फॉर्मेशन जी होती ती तुमची, तिला टेबल फॉर्ममध्ये आणायचं काम म्हणजे तुमच्या डेटाबेसचं. म्हणजे काय, ज्या गोष्टी अननेसेसरीली तुमच्या कानावरती पडलेल्या होत्या त्या गोष्टींचा एक मिनिंगफुल काहीतरी गोष्ट बनवायची आणि ती तुमच्या कम्प्युटरवरती आणायची रोज आणि कॉलम्सच्या स्वरूपामध्ये. त्याला आपण बोलतो डेटाबेस. ठीक आहे. आणि त्याला मॅनेज करायचं, ते एकदा स्टोअर करायचं आणि त्याला मॅनेज करायचं त्या डेटाला, म्हणजे त्याला बोलतो आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. ठीक आहे. मग डेटाबेसेस आर डिझाईन टू स्टोअर, रिट्रीव अँड मॅनेज लार्ज अमाऊंट्स ऑफ इन्फॉर्मेशन इफिशियंटली. म्हणजे काय, हे जे डेटाबेस आपण डिझाईन करणार आहोत ते आपण सेव्ह करू शकतो, त्याला जसं पाहिजे तसं ॲक्सेस करू शकतो, म्हणजे त्याला रिट्रीव करू शकतो आणि नंतर त्याला व्यवस्थित मॅनेज करू शकतो आपल्या हिशोबाने. त्याला आपण बोलतो लार्ज अमाऊंट्स ऑफ, त्याला आपण बोलतो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. ठीक आहे. दे आर स्ट्रक्चर्ड इन टेबल्स कन्सिस्टिंग ऑफ रोज अँड कॉलम्स, मेकिंग इट इझी टू क्वेरी अँड प्रोसेस द डेटा. जसं मी तुम्हाला सांगितलं, जो अनप्रोसेस डेटा होता त्याला तुम्ही एक मूर्त रूप देणार आहात रोज आणि कॉलम्सच्या स्वरूपामध्ये. म्हणजे काय, त्याच्यावरती ऑपरेशन परफॉर्म करणं, म्हणजे त्याच्यावरती क्वेरी फायर करणं इझी होणार आणि तो डेटा आपण इझिली प्रोसेस करू शकतो. तर हा बेसिक इन्फॉर्मेशन आहे तुमची, डेटा काय आहे आणि तुमचा DBMS काय आहे, म्हणजे तुमचा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम काय आहे. ठीक आहे. तर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम इज अ कलेक्शन ऑफ इंटर रिलेटेड डेटा. म्हणजे ती जी माहिती जी तुम्ही डेटाबेस सिस्टममध्ये सेव्ह करणार आहात तर त्यांचा काहीतरी परस्पर संबंध असणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे DBMS कंटेन्स इन्फॉर्मेशन अबाउट अ पर्टिक्युलर एंटरप्राइज. जसं अ पर्टिक्युलर एंटरप्राइज म्हणजे काय, सपोज की आपला हा ITI विक्रमगड आहे, त्या ITI विक्रमगडबद्दल जर मला माहिती सेव्ह करायची आहे माझ्या कम्प्युटरमध्ये, तर मी कशी सेव्ह करणार की प्रिन्सिपल कोण, त्यांचे इन्स्ट्रक्टर कोण, ऑफिसमध्ये कोण आणि ते इन्स्ट्रक्टर्स कोणता ट्रेड शिकवतात, मग तो ट्रेड प्रत्येक वर्षी त्या ट्रेडचे ॲडमिशन्स किती झालेत, कोणी किती मार्कांनी पासआउट झालेलं आहे, त्यांची अप्रेंटिसशिपचे डिटेल्स, त्यांचे OJTचे डिटेल्स. म्हणजे काय की तशा पद्धतीने आपण एक DBMS स्टोअर करू शकतो. म्हणून इट इज अ इन्फॉर्मेशन अबाउट अ पर्टिक्युलर एंटरप्राइज. एंटरप्राइजचं एक्झाम्पल म्हणून तुम्ही ITIचं एक्झाम्पल लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे DBMS प्रोव्हाइड्स अन एन्व्हायरमेंट दॅट इज बोथ कन्व्हिनियंट अँड इफिशियंट टू यूज. म्हणजे काय, DBMS ते आपल्याला एक सभोवतालचं एक असं विश्व बनवून देतं की जे इझी आहे आणि इझी आहे म्हणजे काय, सोपं आहे समजायला आणि त्याच्यावरती काम करणं जास्त इफिशियंट आहे, म्हणजे जास्त चांगलं आहे. मग डेटाबेस ॲप्लिकेशन्स कोणते आहेत जे आपण रोजच्या आयुष्यात बघतो. बँकिंगमध्ये जसं तुम्ही पैसे काढता, पैसे परत डिपॉझिट करता, क्रेडिट होतात ते पैसे, त्याला आपण ट्रान्झॅक्शन बोलतो. डेटाबेसच्या भाषेत किंवा कम्प्युटरच्या भाषेत पैसे काढणे घेणे ज्याची बँकिंग रिलेटेड टर्म्स आहेत त्याला ट्रान्झॅक्शन असं नाव आहे. नंतर तोच डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आपण एअरलाईन्समध्ये पण तिकीट रिझर्व करण्यासाठी, त्याचं स्केड्यूल चेक करण्यासाठी पण यूज करतो. युनिव्हर्सिटीजमध्ये स्टुडंट्सचं रजिस्ट्रेशन, त्यांचे ग्रेड्स, त्यांचे सब्जेक्टचे मार्क्स चेक करण्यासाठी आपण डेटाबेस यूज करू शकतो. नंतर सेल्स मार्केटमध्ये कस्टमरची माहिती, प्रोडक्टची माहिती आणि परचेसेस त्यांनी किती केलेले आहेत त्याच्यासाठी पण आपण डेटाबेस यूज करू शकतो. नेक्स्ट आहे तुमचं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये प्रोडक्शन, इन्व्हेंटरी, ऑर्डर, सप्लाय चेन ह्याच्यासाठी पण आपण डेटाबेस यूज करू शकतो. त्याच्यानंतर ह्युमन रिसोर्सेसमध्ये कंपनीचे रेकॉर्ड्स, एम्प्लॉईजचे रेकॉर्ड्स, त्यांची सॅलरी, त्यांचे टॅक्स डिडक्शन ते आपण स्टोअर करू शकतो. क्रेडिट कार्डचं ट्रान्झॅक्शन स्टोअर करू शकतो, ऑनलाईन शॉपिंग करू शकतो, फायनान्सचे ऑपरेशन्स स्टोअर करू शकतो, टेलिकम्युनिकेशन स्टोअर करू शकतो. म्हणजे जेव्हा तुम्ही हे डेटाबेसचे ॲप्लिकेशन स्टडी करता किंवा ते वाचता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. म्हणून तो अभ्यास करणं
आपल्या करिक्युलममध्ये तो यूज करणं आणि त्याच्यावरती ऑपरेशन्स परफॉर्म करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पुढे जाऊया कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेटाबेसेसमध्ये. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेटाबेसेसमध्ये पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे क्वेरी लँग्वेज सपोर्ट. क्वेरी लँग्वेज सपोर्ट जसं मी तुम्हाला सांगितलं, क्वेरी म्हणजे एक स्पेसिफिक ऑपरेशन असणार. ते ऑपरेशन आपण चांगल्या पद्धतीने करण्यासाठी एक क्वेरी लँग्वेज सपोर्ट आहे. नेक्स्ट आहे डेटा कन्सिस्टन्सी. जो डेटा तुम्हाला दिलेला आहे तो प्रत्येक वेळेस किती चांगल्या पद्धतीने तुम्ही यूज करू शकता, युटिलाइज करू शकता, ती एक महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक्स आहे तुमच्या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमची. नंतर आहे नो/लेस डेटा रिडंडन्सी. डेटा रिडंडन्सी म्हणजे काय की त्याला रिडंडन्सीला दुसरं नाव आहे ड्युप्लिकेसी. ड्युप्लिकेसी म्हणजे एकाच नावाचे दोन व्यक्ती, म्हणजे आपल्या क्लासमध्ये प्रियांका नावाच्या जशा दोन मुली असू शकतात, त्या एकच नाव पण त्याचे अर्थ दोन वेगवेगळे, त्याला आपण डेटा रिडंडन्सी बोलतो. तर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आपल्याला ऑफर करतं की डेटा रिडंडन्सी आपण कम्प्लिटली अवॉइड करू शकतो. युनिकनेस आपण ठेवू शकतो. युनिकनेस म्हणजे जसं तुमचं जर प्रियांका नावाच्या दोन मुली आहेत तर त्यांच्या सरनेमवरून मी जसं त्यांना युनिकली आयडेंटिफाय करते, त्यांना ओळखू शकते, त्याच पद्धतीने DBMSची कॅरेक्टरिस्टिक आहे की ती रिडंडन्सी आपण अवॉइड करू शकतो युनिकली. ठीक आहे, प्रायमरी कीचा कन्सेप्ट आहे तो, मी तुम्हाला तो नंतर सांगेल. डेटा बॅकअप आणि रिकव्हरी. तुमचा डेटा आपण सिक्युअरली बॅकअप ठेवू शकतो, त्याची एक कॉपी सेव्ह करू शकतो आणि त्याला रिकवर करू शकतो. नेक्स्ट आहे तुमचा डेटा सिक्युरिटी. डेटा सिक्युरिटी म्हणजे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमवरती तुम्ही जे पण ऑपरेशन्स परफॉर्म करता त्याला आपण सिक्युअर्ड एन्व्हायरमेंटमध्ये ठेवू शकतो. नेक्स्ट आहे ॲसेट प्रॉपर्टीज सपोर्ट. आता DBMSची ही प्रॉपर्टी आहे, त्याच्या नावावरती नका जाऊ. ॲसिड ह्या शब्दाची फोड करायची आहे. A stands for atomicity, C stands for consistency, I stands for integrity and D stands for durability. जेवढ्या ॲसिडची ही जी प्रॉपर्टी आहे म्हणजे तुम्हाला एकत्रितरित्या ह्या 4 गोष्टी करायच्या आहेत आणि ह्या 4 गोष्टी जेवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या डेटाबेस सिस्टममध्ये आणाल तेवढा चांगला तुमचा डेटाबेस असणार आहे. आपण ते हळूहळू बघू. नंतर आहे डेटा इंटिग्रिटी. जी ॲक्युरेट इन्फॉर्मेशन आहे ती ॲक्युरेटली प्रोव्हाइड करणं हे एक कॅरेक्टरिस्टिक आहे DBMSची. आणि नंतर आहे मल्टी युजर सपोर्ट, म्हणजे मल्टिपल युजर्स त्याच्यावरती काम करू शकतात. नेक्स्ट टॉपिक आहे आपला डेटा मॉडेल्स. डेटा मॉडेल्स म्हणजे काय? इट इज अ कलेक्शन ऑफ टूल्स फॉर डिस्क्रायबिंग डेटा रिलेशनशिप्स, डेटा सिमॅन्टिक्स अँड डेटा कन्स्ट्रेंट्स. म्हणजे काय की ते एक टूल प्रोव्हाइड करतं ज्याच्या सहाय्याने आपण डेटा म्हणजे काय ते बघणार, त्याचे रिलेशनशिप्स कसे एकमेकांना कनेक्ट होतात, त्याचे रिलेशन काय आहेत ते कळू शकतात, त्याचा किती प्रभावीपणे आपण यूज करू शकतो ते आपण सिमॅन्टिक्समध्ये बघतो आणि त्याचे कितीपर्यंत लिमिटेशन्स आहेत ते आपण बघू शकतो विथ द हेल्प ऑफ डेटा कन्स्ट्रेंट्स. तर आपला पहिला डेटा मॉडेल आहे एंटिटी रिलेशनशिप मॉडेल. दुसरा मॉडेल आहे आपला रिलेशनल मॉडेल आणि बाकीचे मॉडेल आहेत ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॉडेल, सेमी स्ट्रक्चर्ड डेटा मॉडेल्स आणि नेटवर्क मॉडेल आणि हायरार्चिकल मॉडेल. अदर मॉडेल्स आपण एवढे बघणार नाहीत. आपल्या सिलेबसमध्ये मेनली आपण फोकस करणार आहोत एंटिटी रिलेशनशिप मॉडेलवरती आणि रिलेशन मॉडेलवरती. तिथे जायच्या आधी आजचं लेक्चर मी इथेच थांबवते आणि नेक्स्ट टॉपिकवरती आपण रिलेशनशिप्स मॉडेल बघू. धन्यवाद.